यानंतर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय श्री कॅप्टन अकबर साहेब खलपे यांचं स्वागत करतील आमच्या शाळेच्या प्राचार्या आदरणीय सौ मणेर मॅडम। मी मणेर मॅडम यांना नम्र विनंती करतो की पुढील सत्कार तुमच्या शुभ हस्ते होणार आहे। संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय श्री कॅप्टन अकबर साहेब खलपे यांचा या ठिकाणी पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला जातो। आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांना दान द्यायचे आहे। त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री नियाज साहेब कापडी यांचा सुद्धा प्राचार्य सौ मणेर मॅडम यांच्या शुभ हस्ते पुष्प देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष इब्राहिम साहेब काजी यांना शाळेच्या प्राचार्य सौ मणेर मॅडम पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय। प्रेक्षकांनी मात्र जोरदार टाळ्या वाजवून यामध्ये सहभागी व्हायचं आहे। संस्थेचे सहसचिव आदरणीय श्री शौकत साहेब खलपे यांना शाळेच्या प्राचार्य सौ मणेर मॅडम यांच्या शुभ हस्ते पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातोय। आपण जोरदार टाळ्या वाजवून या सत्कारामध्ये सहभागी व्हायचंय। यानंतर संस्थेचे सदस्य श्री मुबारक साहेब कापडी यांना सुद्धा शाळेच्या प्राचार्य सौ मणेर मॅडम यांच्या शुभ हस्ते त्यांना पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा गौरव केला जातो। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। धन्यवाद मॅडम। यानंतर मी शाळेचे पर्यवेक्षक श्री पटेल सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार होणार आहेत। या ठिकाणी संस्थेचे सदस्य श्री हसमत साहेब कापडे यांना पुष्प देऊन पर्यवेक्षक श्री पटेल सर त्यांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत। संस्थेचे सदस्य श्री महमूद साहेब काजी यांना सुद्धा पटेल सरांच्या हस्ते पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातोय। जोरदार प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। धन्यवाद साहेब। यानंतर संस्थेचे सदस्य श्री मुराद साहेब डावे यांना पटेल सरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुष्प देऊन त्यांना त्यांचा सत्कार करावा। संस्थेचे सदस्य जियारत साहेब कुल्ला यांना सुद्धा पटेल सरांना मी नम्र विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा। संस्थेचे सदस्य मकसूद साहेब पहाटे यांना शाळेचे पर्यवेक्षक श्री पटेल सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातो। आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। यानंतर संस्थेचे सदस्य मुराद साहेब काजी यांना सुद्धा पटेल सरांच्या शुभ हस्ते पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला जातोय। आपण जोरदार टाळ्या वाजवूया। धन्यवाद पटेल सर। यानंतर पुढील सत्कारासाठी मी निमंत्रित करतो माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका इंग्लिश मीडियम माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका श्रीमती जुळे मॅडम यांना मी नम्र विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार संपन्न होणार आहे। संस्थेचे जमात सदस्य आदरणीय श्री नियाज साहेब जुळे यांना पुष्प देऊन या ठिकाणी जुळे मॅडम त्यांचा सत्कार होतोय। आपण जोरदार टाळ्या वाजवूया। यानंतर जुळे मॅडम यांना मी विनंती करतो संस्थेचे नियंत्रित सदस्य नजीर साहेब खलपे यांना सुद्धा पुष्प देऊन आपल्या शुभ हस्ते सत्कार करावा। प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। धन्यवाद जुळे मॅडम। यानंतर पुढील सत्कारासाठी मी निमंत्रित करतो इंग्रजी माध्यम प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका श्रीमती बेग मॅडम। संस्थेचे निमंत्रित सदस्य फैसल साहेब मोडक यांना पुष्प देऊन बेग मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातो। आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत।
संस्थेचे निमंत्रित सदस्य इस्माईल साहेब काजी यांना सुद्धा बेग मॅडम यांच्या शुभ हस्ते पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला जातो। आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या सत्कारामध्ये सहभागी व्हायचं आहे। यानंतर या शाळेला खंबीर असं नेतृत्व लाभलेले आणि सर्वांच्या मनामधील आमचे लाडकं नेतृत्व आदरणीय श्री माजी प्राचार्य श्री मणेर सर यांचं या ठिकाणी स्वागत करतील संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री नियाज साहेब कापडी। मी नियाज साहेब कापडी यांना मी नम्र विनंती करतो आपल्या शुभ हस्ते संस्थेचे माजी प्राचार्य श्री मणेर सर यांचं पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होते। आपण जोरदार टाळ्या वाजवून या सत्कारामध्ये सहभागी व्हायचं आहे। यानंतर संगमेश्वर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आदरणीय श्री जोशी सर आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतात। त्यांचं संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री नियाज साहेब कापडी यांच्या शुभ हस्ते त्यांना पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातो। आपण जोरदार टाळ्या वाजवून या सत्कारामध्ये सहभागी व्हायचंय। धन्यवाद साहेब। यानंतर इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका श्रीमती जुळे मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या शाळेच्या शिक्षिका सौ गांधी मॅडम यांना मी नम्र विनंती करतो आपल्या शुभ हस्ते श्रीमती जुळे मॅडम यांना पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा। आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवून सत्काराला दाद द्यायची आहे। धन्यवाद मॅडम। यानंतर इंग्रजी माध्यमिक प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका श्रीमती बेग मॅडम यांचा सुद्धा या ठिकाणी सौ गांधी मॅडम यांच्या शुभ हस्ते सत्कार होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। धन्यवाद। यानंतर आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे लाईट ऑपरेटर कुमार साहिल करंडे आणि शुभम बने संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री इब्राहिम साहेब काजी यांना मी नम्र विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते लाईट ऑपरेटर कुमार साहिल करंडे आणि शुभम बने यांना पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। धन्यवाद साहेब। यानंतर हौशी कलाकार नमन मंडळाचे सदस्य त्यांनी सुद्धा आम्हाला बहुमोल असं मार्गदर्शन आणि त्यांचा वेळ दिला। कुमार आकाश दुदम आणि अभिषेक साळवी यांचा सत्कार करतील संस्थेचे सहसचिव शौकत साहेब खलपे। मी या संस्थेचे सहसचिव आदरणीय श्री शौकत साहेब खलपे यांना मी नम्र विनंती करतो थोडासा बदल केला जातोय। या ठिकाणी संस्थेचे सहसचिव शौकत साहेब खलपे यांच्या शुभ हस्ते हौशी कलाकार मंडळाचे सदस्य कुमार आकाश जुदम आणि अभिषेक साळवी यांचा या ठिकाणी पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला जातो। आपण जोरदार टाळ्या वाजवून या सत्कारामध्ये आपण धन्यवाद साहेब। यानंतर मंडप डेकोरेटर फकीर साहेब पावसकर यांचा सत्कार करतील या संस्थेचे खजिनदार आदरणीय श्री शिकूर साहेब गैबी। आमच्या शाळेच्या प्राचार्य आदरणीय सौ मणेर मॅडम यांना मी नम्र विनंती करतो मंडप डेकोरेटर फकीर साहेब पावसकर यांचा या ठिकाणी पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला जातोय। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। यानंतर कोरिओग्राफर मृणाल यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय।
नियोजनामध्ये थोडासा बदल केला जातोय। यानंतर या ठिकाणी आपण जी आसनाची व्यवस्था आसनस्थ झालेला आहात आणि ती व्यवस्था माननीय बेडेकर गुरुजी यांनी केलेली आहे। शाळेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी शब्दसुमराने आभार व्यक्त करत आहोत। शाफई जमात कसबा यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी बसण्यासाठी जी खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे त्यांच्या वतीने केलेलं आहे, त्यांचं सुद्धा शाळेच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करत आहोत। यानंतर आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री कॅप्टन अकबर साहेब खलपे यांना मी नम्र विनंती करतो, त्यांच्या वतीनं या कार्यक्रमासाठी या शाळेची अशीच प्रगती घडत राहो या सदिच्छा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। आणि अधिक वेळ न घालवता या ठिकाणी पुढील कार्यक्रम संपन्न होणार आहे। या ठिकाणी बहुमोल असा वेळ देऊन आलेले संगमेश्वर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आदरणीय श्री अमित साहेब यादव यांना मी विनंती करतो आपलं मार्गदर्शन। धन्यवाद। आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी जे स्टेज लाइटिंग आणि प्रेक्षक वर्ग सर्व बघितला तर नक्कीच कोकण मधील कलागुणांना वाव कसा दिला जातो आणि कोकण मधील लोक कला क्षेत्रामध्ये कसे अग्रेसर आहेत याची प्रचिती नक्कीच येते। या ठिकाणी पोलीस प्रशासन म्हणून एक प्रतिनिधी म्हणून मला बोलवलं याबद्दल सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार। पोलीस प्रशासनाचं या शाळेला तसेच संगमेश्वर तालुक्यातील इतर शाळांना नक्कीच मदत राहील। कोणतीही मदत लागली तरी नक्कीच मी असेल, माझे अंमलदार असतील, माझे सह अधिकारी असतील तर नक्कीच हक्कानं आमच्याकडे यावं। नक्कीच तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते नक्कीच सॉल्व्ह केले जातील। जाता जाता एवढंच सांगेन, आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब धनंजय कुलकर्णी साहेब यांचा आम्हाला नक्कीच पाठिंबा राहतो सर्व कामामध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काही काम करतो त्यामध्ये डायल 112 112 हा एक प्रोजेक्ट आहे। त्याचबरोबर सायबर क्राईमसाठी 1930 हा जो नंबर आहे तो तुम्ही नक्कीच तुमच्या मोबाईलमध्ये सर्वांनी डायल करून ठेवावा, जेणेकरून तुम्हाला सायबर क्राईम बद्दल कोणतीही मेसेज आले असतील किंवा तुम्ही त्याला बळी पडला असाल तर आमच्या बरोबरच 1930 या क्रमांकावर तुमचे जे काही तक्रारी आहेत त्या तुम्ही त्यामध्ये नोंदणी करावी। मी जास्त वेळ घेत नाही कारण मला माहिती आहे सर्व पालक जे आलेले आहेत हे आपल्या मुलांचा मुलींचा परफॉर्मन्स बघण्यासाठी इथे आलेले आहेत। इथे मला बोलवल्याबद्दल सर्व शाळेचं आणि सर्व अध्यक्ष आणि सदस्यांचं खूप खूप आभार। धन्यवाद। धन्यवाद साहेब, आपण आपल्या अनमोल अशा विचारातून आम्हाला मार्गदर्शन केलं। या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले संस्थेचे सर्वच मान्यवर, पोलीस स्टेशन मधून आलेले सर्वच कर्मचारी या ठिकाणी आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्यात त्याबद्दल आम्ही शाळा प्रशालेच्या वतीनं आणि या संस्थेच्या वतीनं तुमचे आभार व्यक्त करतो। मी मान्यवरांना नम्र विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावे आणि आमच्या लहान मुलांचे होणारे विविध कार्यक्रम तुम्ही त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद।